Hello friends, welcome back to Vin Academy. I am Sangram Patil from Khasdar S.D. Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter Elements of Group 13, 14 and 15. All these elements are also set with the P block elements. Periodic table मध्ये ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत दे आर सेट द पी ब्लॉक एलिमेंट. आपल्याला या चॅप्टरमध्ये ग्रुप 13, 14 आणि 15 या एलिमेंटचा स्टडी करायचा आहे. याच्या आधी आपण ह्या एलिमेंटपासून बनलेले जे महत्त्वाचे कंपाऊंड्स आहेत त्यांचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर नेमकं काय आहे याच्याबद्दलचं स्टडी केलं, ज्याच्यामध्ये आपण बोरॉन ट्रायक्लोराइड, ॲल्युमिनियम क्लोराइड, ऑर्थोबोरिक ॲसिड, डायबोरेन, सिलिकॉन डायऑक्साईड, नायट्रिक ॲसिड आणि फॉस्फरिक ॲसिड याचा विचार केलेला होता. आपण बोरॉन ट्रायक्लोराइडचं स्ट्रक्चर बघितलं की ज्याच्यामध्ये बोरॉन हा sp2 हायब्रिडेशन दाखवतं आणि हा ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री दाखवताना लक्षात येतं. नेक्स्ट आपण ॲल्युमिनियम क्लोराइड घेतला की ज्याच्यामधला ॲल्युमिनियम हा sp2 हायब्रिडेशन दाखवतं आणि हा डायमेरिक फॉर्ममध्ये असतं की जिथं AlCl3 मधला एक क्लोरीन दुसऱ्या AlCl3च्या ॲल्युमिनियमसोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड दाखवतं. असे तुम्हाला इथे एक आणि इथे एक कोऑर्डिनेशन बॉन्ड दिसेल. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण जे बघितलं ते होतं ऑर्थोबोरिक ॲसिडचं की ज्याच्यामध्ये बोरॉन हा 3 OH ग्रुपला अटॅच असलेलं लक्षात येईल आणि हे OH ग्रुप आहेत ते दुसऱ्या BOH मधल्या O ऑक्सिजनसोबत हायड्रोजन बॉन्ड दाखवतील की जेणेकरून तिथं एक सायक्लिक स्ट्रक्चर मिळेल. पुढे आपण डायबोरेनचं स्ट्रक्चर बघितलं की ज्याचा फॉर्म्युला B2H6 होता आणि ज्याचं स्ट्रक्चर आपण सांगताना तिथं हा बोरॉन की इकडं हायड्रोजन, इकडं एक हायड्रोजन आणि हा तिसरा हायड्रोजन, दुसऱ्या बोरॉनमध्ये BH3 आणि हा हायड्रोजन दुसऱ्या बोरॉनच्या बरोबर इथं अशा प्रकारचा ब्रिज दाखवेल आणि हे जे ब्रिज हायड्रोजन आहेत त्याच्यामुळे तिथं एक बनाना शेप्ड बॉन्ड झालेला लक्षात येतो की ज्याला आपण 3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड असं म्हणालेलं होतं. सिलिकॉन डायऑक्साईडच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं की सिलिकॉन जो आहे तो त्या पद्धतीचा बॉन्ड दाखवेल की जेणेकरून कोऑलमर दाखवत असताना अल्टरनेट सिलिकॉन ऑक्सिजन अशा प्रकारचं बॉन्डिंग दिसेल आणि हे सिलिकॉन ऑक्सिजन एकत्र येऊन 8 मेंबर्ड जी रिंग तयार होतीये आणि त्याच्यातून हा एक पॉलिमर तयार होतो की ज्याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा SiO2 असा सांगितला जातो. नेक्स्ट पार्ट आपण नायट्रिक ॲसिडचा बघितला की ज्याच्यामध्ये जो सेंट्रल नायट्रोजन असेल त्याचं हायब्रिडेशन आपण sp2 सांगितलं आणि याच्यातला जो ऑक्सिजन आहे त्याच्या बाबतीमध्ये रेझोनन्स घडल्यामुळं त्याचे रेझोनेटिक स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. HNO3चं हायब्रिड स्ट्रक्चर या पद्धतीनं आपण बघितलं. नेक्स्ट आपण बघितला ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड किंवा ज्याला फॉस्फरिक ॲसिड असं म्हटलं जातं H3PO4 की ज्याच्यामध्ये हा जो फॉस्फरस आहे तो टेट्राहायड्रल जिओमेट्री दाखवतोय. त्याला 3 OH ग्रुप अटॅच असतील की जे OH मधला हायड्रोजन हा डोनेटेबल आहे ॲज अ H+ म्हणून. नेक्स्ट पार्ट आपण जो बघितला तो होता नोटेबल कंपाऊंडच्या संदर्भात, ज्याच्यामध्ये पहिला कंपाऊंड आपण स्टडी केला तो होता बोरॅक्स. त्याच्यानंतरचा पुढचा होता सिलिकॉन आणि आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे हा सिलिकॉन आणि अमोनियाच्या बद्दलची इन्फॉर्मेशन. त्याच्यापूर्वी बोरॅक्सच्या ऑकरन्स किंवा त्याचं प्रिपरेशनच्या मेथड कोणत्या हे आपण बघितलं की ज्याच्यामध्ये सुरुवातीला कोलमनाईट घेतला, सोडियम कार्बोनेट ट्रीट केला तर बोरॅक्स तयार झाला. याच्या व्यतिरिक्त याच्या प्रॉपर्टीज सांगत असताना फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीमध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस केला, इट डिझॉल्व्ह इन वॉटर टू फॉर्म अल्कलाइन सोल्युशन ऑफ ऑर्थोबोरिक ॲसिड. ऑर्थोबोरिक ॲसिड अल्कलाइन सोल्युशन आपल्याला तिथं मिळालं. सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट आपण बघितला तो म्हणजे बोरॅक्स बीटच्या संदर्भात. हा जो बोरॅक्स आहे Na2B4O7.10H2O त्याचं डिहायड्रेशन केलं आणि आपल्याला Na2B4O7 मिळाला. त्याला हीट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक बोरॅक्स बीड मिळालं आणि हा बोरॅक्स बीडचा वापर करून आपण एखाद्या आयनिक कंपाऊंडमधला जो पॉझिटिव्ह आयन असेल तो डिटेक्ट करण्यासाठी याचा यूज केला. हे बोरॅक्स बीड टेस्ट काय आहे ते सांगत असताना आपण प्लॅटिनमचा एक लूप वापरला, तो त्या रिक्वायर्ड कॅटायनमध्ये डीप केला आणि हा जो फ्लेम आहे त्या फ्लेमवरती पकडल्यानंतर इथं ज्या कलरची फ्लेम मिळणार आहे त्याच्यानुसार तो आयनिक कंपाऊंड कोणता हे या चार्टच्या माध्यमातून आपण सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर हा जो बोरॅक्स आहे याची आणखीन एक केमिकल प्रॉपर्टी सांगितली की ज्याच्यामध्ये हा इथिल अल्कोहोलबरोबर ट्रीट केला, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडबरोबर ट्रीट करून तर आपल्याला तिथं जो कंपाऊंड मिळणार आहे तो ट्राय इथिल बोरेट अशा पद्धतीचा. याच्यानंतर याचे युजेस आपण सांगितले आणि आजच्या लेक्चरला आपण इथं स्टार्ट करतोय तो सिलिकॉन्सपासून. हे जे सिलिकॉन्स आहेत ते नेमके काय आहेत तर सिलिकॉनच्या बाबतीमध्ये सिलिकॉन्स रिप्रेझेंट्स ऑर्गॅनो सिलिकॉन पॉलिमर्स. लक्षात ठेवायचं आहे हे जे सिलिकॉन्स आहेत ते ऑर्गॅनो सिलिकॉन पॉलिमर्स आहेत. आता मुळात पॉलिमर कुणाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल
मी घेतला हा CH2 डबल बॉन्ड CH2, इट इज अ इथिन. पण हा जर पॉली टाईम एकत्र आला म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2, CH2 डबल बॉन्ड CH2, CH2 डबल बॉन्ड CH2 अशा प्रकारच्या नंबर ऑफ इथिन 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 एकत्र झाले तर हा बॉन्ड सगळ्यांच्यातला एक सिंगल बॉन्ड होणार आणि हे एकमेकांना जोडले जाऊन एक स्ट्रक्चर तयार होणार, त्याला आपण म्हणणार आहे पॉलीइथिन. किंवा आपल्याला व्हिनिल क्लोराईड माहिती आहे CH2 डबल बॉन्ड CHCl आणि असे व्हिनिल क्लोराईड एकत्र येऊन आपल्याला जे मिळणार आहे ते पॉलीव्हिनिल क्लोराईड. मग त्याच पद्धतीनं सिलिकॉन हा जो आहे तो एक पॉलिमर सांगितला जातो आणि ह्या पॉलिमरमध्ये इट इज सेड द ऑर्गॅनोमेटॅलिक सिलिकॉन म्हणून हा सांगितला जातो. ऑर्गॅनिक हा शब्द आपल्याला सजेस्ट करतो आहे देअर मस्ट बी अ हायड्रोकार्बन, कार्बन आणि हायड्रोजन तिथं असला पाहिजे. म्हणजे सिलिकॉन हा सिलिकॉनपासून बनला असेलच पण त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक असलेले कंपाऊंडसुद्धा इन्व्हॉल्व झालेले लक्षात येतील. म्हणून टर्म दिली आहे सिलिकॉन रिप्रेझेंट्स ऑर्गॅनो सिलिकॉन पॉलिमर्स वेअर इन R2SiO इज अ रिपीटिंग युनिट अँड आर हेल्ड टुगेदर बाय SiO-Si लिंकेज. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जर सपोज सिलिकॉन घेतला आणि दुसरा सिलिकॉन हा ऑक्सिजनच्या थ्रू जोडला गेला तर हे जे लिंकेज आहे ते SiO-Si लिंकेज म्हणून ओळखलं जातं आणि ह्या सिलिकॉनला इकडे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा इकडे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड अटॅच असू शकतो, त्याला आपण सिलिकॉन्स असं म्हणणार आहे. मग आता इथं आपल्याला दिलेलं आहे दे हॅव अ एम्पेरिकल फॉर्म्युला R2SiO. याचा एम्पेरिकल फॉर्म्युला हा R2SiO आहे जिथं R हा CH3 किंवा फिनिल ग्रुप असू शकतो. CH3 म्हणजे मिथिल आणि C6H5 म्हणजे फिनिल. इट इज अ सिमिलर टू दॅट ऑफ द कीटोन अँड हेन्स दे आर सेड द सिलिकोन्स. तुम्हाला माहिती असेल कीटोन लिहित असताना आपण RCOR असं लिहितो आणि सिलिकॉन्स लिहित असताना R2SiO अशा पण लिहितो. म्हणजे RR2 झाले, हा कार्बनच्या ऐवजी सिलिकॉन आणि हा ऑक्सिजन. दॅट्स वाय इट इज अ सिमिलर टू द कीटोन. दॅट्स वाय हा ONE आहे तो सजेस्ट करतोय इट इज अ सिमिलर टू द कीटोन, हा कीटोनसारखा आहे म्हणून. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड टू द सिलिकॉन. आता हा सिलिकॉन कसा प्रिपेअर करायचा त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड आपल्याला इथं दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्रिपरेशनची जी पहिली मेथड आहे ती आपल्याला इथं सांगितलेली आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला काय केलं तर हा मिथिल क्लोराईड घेतला आणि ह्या मिथिल क्लोराईडची रिएक्शन सिलिकॉन बरोबर केली, कॉपर पावडरच्या प्रेझेन्समध्ये हीट केलं 573 केल्विनला. तर आपल्याला इथं मिळाला डायमिथिल डायक्लोराईड सिलेन. बघा मी काय सांगतोय, इथं आपल्याला जो कंपाऊंड मिळाला हा CH3Cl मिथिल क्लोराईड आहे, सिलिकॉन बरोबर ट्रीट केला कॉपरच्या प्रेझेन्समध्ये तर कंपाऊंड मिळाला 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून हा झाला डायमिथाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 क्लोरीन आहेत म्हणून इथं लिहिलो आपण डायक्लोरो आणि हा सिलेन, सिलिकॉन आहे म्हणून तिथं सिलेन. हा कंपाऊंड आपल्याला इथं मिळाला. हा जो मिळालेला कंपाऊंड जो आहे याचं परत हायड्रोलायसिस करायचं आहे म्हणजे वॉटरसोबत रिॲक्शन करायची आहे आणि याची हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला इथं हा जो क्लोरीन आहे तो OH ग्रुपनं रिप्लेस झालेलं लक्षात येईल. म्हणजे बघा इथं 2 H2 आहेत HOH, H आणि OH. तर हा क्लोरीन या OHनं आणि हा क्लोरीन या OHनं रिप्लेस झाला. हा क्लोरीन हायड्रोजनसोबत आणि हा क्लोरीन या हायड्रोजनसोबत गेला HClचे 2 मॉलिक्युलर सायड तयार होतील. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की पहिल्यांदा 2 मिथिल क्लोराईड सिलिकॉन बरोबर कॉपर पावडरच्या प्रेसवर ट्रीट केले, आपल्याला मिळाला डायमिथाईल डायक्लोरोसिलेन. त्याच्यानंतर याचे रिॲक्शन हायड्रोलायसिस केलं तर हे 2 क्लोरीन असतील ते OH ग्रुपकडून रिप्लेस केले जातील आणि हा जो तयार झालेला कंपाऊंड असेल त्याचं पुढं आपल्याला करायचं आहे पॉलिमरायझेशन. मग पॉलिमरायझेशनमध्ये काय होतं बघा मी थोडक्यात दाखवतं. OH सिलिकॉन CH3 CH3 OH. पुन्हा एकदा इथं सिलिकॉन CH3 OH OH इथं CH3. आता 2 मॉलिक्युल घेतलेत तर ह्या दोघांच्यातला मिळूनचा H2O रिमूव्ह करायचा आणि त्यामुळं हा सिलिकॉन या ऑक्सिजनला डायरेक्ट जोडला. इथं तुमच्या लक्षात येतं का बघा हा सिलिकॉन आहे तर डायरेक्ट ऑक्सिजनला पुढं जोडलेला आहे जो दुसऱ्या मॉलिक्युलमधला आहे आणि त्यामुळं आपल्याला N नंबर ऑफ असे स्ट्रक्चर बघायला मिळतील की ज्याला आपण पॉलिमरायझेशन असं म्हणतो आहे. म्हणजे असे नंबर ऑफ कंपाऊंड्स एकत्र येऊन जे तयार होतं आहे त्याला पॉलिमर्स म्हटलं जातं आणि त्यातलं बेसिक युनिट आपल्याला दिसेल SiCH3CH3 ऑक्सिजन. पुन्हा एकदा काय लिहायचं SiCH3
CH3 ऑक्सिजन. पुन्हा एकदा लिहायचं Si CH3 ऑक्सिजन. हे इकडं आणि हे इकडं या बाजूनं कंटिन्यू होत राहणार आहे आणि याला आपण जे म्हणणार आहे तो असणार आहे सिलिकॉनचा पॉलिमर. आणि अशा प्रकारचा सिलिकॉनचा जो पॉलिमर मिळतो आहे त्याचं स्ट्रक्चर इथं तुम्हाला बघायला मिळतं आहे की ज्याच्यातलं बेसिक रिपीटिंग युनिट आहे ते CH3SiCH3O. पुन्हा एकदा CH3SiCH3O CH3SiCH3. आता इथं खरं तर ऑक्सिजन पाहिजे होतं, हे यांनी पॉलिमरेशन इथं स्टॉप केलेलं आहे. आता स्टॉप करण्यासाठी काय केलं तर इथं खरं तर ऑक्सिजन असायला पाहिजे होता, पण याच्यामध्ये जर तुम्ही स्टॉप करायचं असेल तर इथं CH3 ॲड केला, त्यामुळे ही रिएक्शन पॉलिमरेशनची इथं स्टॉप झाली आणि हा जो प्रोडक्ट मिळाला त्याला आपण म्हणतो आहे सिलिकॉन. तर ऑल दीज आर मेथड्स फॉर दी प्रिपरेशन ऑफ सिलिकॉन. सिलिकॉनच्या प्रिपरेशनची ही मेथड सांगितली जाते. त्यानंतर व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ सिलिकॉन. सिलिकॉनच्या प्रॉपर्टीज कोणत्या तर दे आर वॉटर रिपेलंट, म्हणजे वॉटरला तर रिपेल करतील. दे हॅव अ हाय थर्मल स्टॅबिलिटी, त्यांना थर्मल स्टॅबिलिटी आहे. दे आर गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं याच्यातूनचं कंडक्शन होऊ शकत नाही. दे आर रेजिस्टन्स टू ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशनच्या रिएक्शनला ते रेजिस्टन्स दाखवतात किंवा केमिकलच्या ज्या त्याच्यावरती जे अफेक्ट होणार आहेत त्याला पण ते रेजिस्टन्स दाखवतात. म्हणजे सिलिकॉन हा वॉटर रिपेलंट आहे, थर्मल स्टॅबिलिटी आहे, म्हणजे टेम्परेचर जरी वाढलं कमी झालं तर त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. इट इज अ इन्सुलेटर. त्याच्यानंतर इट इज अ रेजिस्टन्स टू केमिकल रिएक्शन्स ऑर ऑक्सिडेशन. ऑल दीज आर प्रॉपर्टीज ऑफ सिलिकॉन्स. त्याच्यानंतर ह्या सिलिकॉनचे युजेस काय काय आहेत तर इथं दिलं आहे. इट इज अ इन्सुलेटिंग मटेरियल फॉर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इट इज अ वॉटर प्रूफिंग फॉर फॅब्रिक्स, सिलंट. त्यानंतर हाय टेम्परेचर रिब्रिकंट्स म्हणून याचा यूज होतो फॉर मिक्सिंग इन पेंट्स अँड इनेबल्स टू मेक दॅम रेजिस्टन्स टू हाय टेम्परेचर, सनलाईट अँड केमिकल. ऑल दीज आर सेट अप द युजेस ऑफ सिलिकॉन. फार सोपे आहेत. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक फार महत्त्वाच्या विषयाकडे जातो आहे, तो म्हणजे अमोनिया. आता हा जो अमोनिया त्याच्यामधला बेसिक एलिमेंट आहे तो म्हणजे नायट्रोजन, आणि ह्या नायट्रोजनला 3 हायड्रोजन अटॅच झालं तर अमोनिया तयार होतो. त्याच्या प्रिपरेशनच्या मेथड कोणत्या हे आता आपण इथं बघूया. तर फर्स्ट प्रिपरेशनची मेथड आपल्याला इथं दिली आहे. अमोनिया इज अ प्रेझेंट इन अ स्मॉल क्वांटिटीज इन एअर. अमोनिया हा निसर्गामध्ये एअरमध्ये प्रेझेंट असतो, सॉईलमध्ये प्रेझेंट असतो. वेअर इट इज अ फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ नायट्रोजनस ऑर्गॅनिक मॅटर दॅट इज युरिया. म्हणजे जमिनीमध्ये किंवा एअरमध्ये असलेला जो युरिया आहे त्याचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं तेव्हा त्याच्यापासून अमोनिया तयार होतो. आता युरिया जो आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिलेलं आहे NH2C+O NH2 हा युरिया. त्याचं वॉटरबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर इथं मिळतो आपल्याला अमोनियम कार्बोनेट, आणि ह्या अमोनियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन पुढं होतं आहे आणि आपल्याला कंपाऊंड मिळतो आहे अमोनिया विथ फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. तर सोपी रिॲक्शन आहे. तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तर एअरमध्ये आणि सॉईलमध्ये हा अमोनिया प्रेझेंट असतो युरियाच्या फॉर्ममध्ये. ह्या युरियाचं डिकम्पोजिशन होतं वॉटरसोबत, अमोनियम कार्बोनेट तयार होतो आणि त्याचं फर्दर डिकम्पोजिशन होऊन अमोनिया हा रिक्वायर्ड प्रोडक्ट NH3 आपल्याला मिळतो विथ फॉर्मेशन ऑफ वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. सो दिस इज द फर्स्ट मेथड फॉर दी प्रिपरेशन ऑफ अमोनिया. नंतर आपल्याला सेकंड मेथड दिली आहे. अमोनिया इज प्रिपेअर्ड ऑन लॅबोरेटरी स्केल बाय डिकम्पोजिशन ऑफ द अमोनिया सॉल्ट्स विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड और कॉस्टिक सोडा. म्हणजे अमोनियम क्लोराईड घ्या किंवा अमोनियम सल्फेट घ्या, हे दोन्ही पण अमोनियाचे सॉल्ट आहेत. बघा सॉल्ट कोणाला म्हणायचं जेव्हा प्लस आणि मायनस आयन एकत्र असतात तेव्हा त्याला सॉल्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल Na+Cl- कंबाईंड टुगेदर फॉर NaCl सॉल्ट. अगदी त्याच पद्धतीनं आपण इथं बघू शकता हा अमोनियम क्लोराईड की ज्याचं डिशन होतं NH4+ आणि Cl-. इथं NH4+2 आहेत त्यामुळं प्लस आणि SO4-. दॅट्स वाय ऑल दीज आर सेट द सॉल्ट्स ऑफ अमोनिया. अमोनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट हे दोन्ही सॉल्ट आहेत अमोनियाचे. याची कॅल्शियम डायहायड्रॉक्साईड किंवा कॉस्टिक सोडा की ज्याला आपण NaOH असं म्हणतो आहे यांच्यासोबत रिएक्शन केल्यानंतर अमोनिया तयार होतो आहे. साईड प्रोडक्ट CaCl2 H2O. इकडं सोडियम सल्फेट आणि H2 हा साईड तयार होईल. लक्षात काय ठेवायचं आहे अमोनियाचे सॉल्ट अमोनियम क्लोराईड किंवा अमोनियम सल्फेट, त्याचे रिएक्शन कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत, अमोनियम सल्फेटचे रिएक्शन कॉस्टिक सोडा NaOH सोबत. आपल्याला दोन्ही ठिकाणी अमोनिया तयार झालेला लक्षात येतो आहे. साईड प्रोडक्ट फारसे महत्त्वाचे नाही आहेत पण माहिती असू द्या. इथं मिळतो आहे CaCl2+ H2O, इथं मिळतो आहे Na2SO4+ H2O. पुढची फार महत्त्वाची रिएक्शन आहे की ज्याला हेवर्स प्रोसेस म्हणून ओळखलं जातं अमोनियाच्या प्रिपरेशनसाठी. लार्ज स्केलमध्ये जेव्हा अमोनिया तयार करायचा आहे
तेव्हा हवेतला नायट्रोजन आणि हायड्रोजन आणि नायट्रोजन या दोघांची रिॲक्शन जर केली तर आपल्याला मिळतो आहे अमोनिया. आता इथं थोडीशी रिॲक्शन बॅलन्स करायला चुकलेत, इथं 3 पाहिजे होतं. म्हणजे 1:3 रेशोमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथं अमोनिया तयार झालेला आपल्या लक्षात येतं. इथं एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन -46.1 किलोजूल पर मोल दिलेली आहे. हे काय फारसं महत्त्वाचं नाही, थर्मोडायनामिक चॅप्टरमध्ये आपण बघू. पण आता फक्त लक्षात ठेवायचं की लार्ज स्केलमध्ये अमोनिया तयार करायचा आहे तर प्रोसेस वापरायची हेबर्स प्रोसेस. हेबर्स प्रोसेसमध्ये 1:3 रेशोमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन एकत्र करायचे. अमोनिया हा मेन प्रोडक्ट आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो आहे. सो ऑल दिस आर सेट ऑफ द मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ अमोनिया. आता पुढे जातो आपण प्रिपरेशन झाल्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण सांगतो काय बघा. तर याच्यामध्ये फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे अमोनिया इज अ कलरलेस गॅस विथ पंजंट ओडर. अमोनिया हा कलरलेस आहे, त्याचा नाकाला झोंबणारा वास येतो. इट इज अ पंजंट ओडर. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे इट हॅज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ 198.4 केल्विन आणि याचा बॉइलिंग पॉईंट आहे तो 239.7 केल्विन. म्हणजे याचा फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट दिला. पाठ करायची काही गरज नाही आहे, फक्त माहिती असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिला इट इज अ हायली सोल्युबल इन वॉटर. द कॉन्सन्ट्रेटेड ॲक्युएस सोल्युशन ऑफ अमोनिया इज कॉल्ड ॲज अ लिक्वार अमोनिया. फार महत्त्वाची टर्म आहे. खरं तर अमोनिया हा वॉटरमध्ये सोल्युबल आहे. सोल्युबल असण्याच्या पाठिंबाचं कारण आहे हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे नेमकं काय होतं, अमोनियामधला हायड्रोजन आणि वॉटर जर घेतला तर याच्यातला हायड्रोजन या ऑक्सिजनबरोबर बॉन्ड करू शकतो. कारण हायड्रोजन बॉन्ड तेच दाखवतात जे हेटेरोॲटमला अटॅच असतात आणि दुसऱ्या हेटेरोॲटमबरोबर जे वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. आणि या हायड्रोजन बॉन्डिंगमुळं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळं अमोनिया गेट डिझॉल्व हायली सोल्युबल इन वॉटर आणि इट इज ऑल्सो सेड द लिकार अमोनिया. त्याला लिकार अमोनिया म्हणून ओळखलं जातं. आता एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे अमोनिया हॅज अ हायर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट बिकॉज इन द सॉलिड अँड लिक्विड सेट अमोनिया molecule get associated together through hydrogen bonding. Thus, some more energy is required to break such intermolecular hydrogen bonds. आता हे नेमका काय विषय आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. इथं असं स्टेटमेंट दिलं आहे की अमोनियाचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट हा आपल्याला जेवढा वाटतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असतो. दे पजेसेस कंपॅरेटिव्हली मोर मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट. आता सपोज आपण विचार करूया AB हा एक मोलिक्युल आहे आणि त्याच्यातले सगळे मोलिक्युल एकमेकांच्या व्हेरी क्लोज टू इच अदर, देन इट इज अ सॉलिड. आणि जर याला हीट केलं तर ह्या AB मधलं डिस्टन्स वाढतं आणि तो बनतो लिक्विड. आणि याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जे टेम्परेचर आहे त्याला म्हणतो आपण मेल्टिंग पॉईंट. आता अमोनियाच्या बाबतीमध्ये जो एक्सपेक्टेड मेल्टिंग पॉईंट आहे तो थोडासा जास्त येतो. याच्या पाठीमागचं रिझन काय, तर याच्या पाठीमागचं रिझन आहे इथं मी दाखवतोय अमोनिया NH3, इथं NH3, पुन्हा एकदा NH3. आता इथं हे सॉलिड फॉर्ममध्ये असताना हा हायड्रोजन आणि हा नायट्रोजन या दोघांच्यामध्ये किंवा हा हायड्रोजन आणि हा नायट्रोजन या दोघांच्यामध्ये एक हायड्रोजन बॉन्डिंग घडतं आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन बॉन्डिंग कोण दाखवतं, तर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये एक हायड्रोजन असावाच लागतो आणि या हायड्रोजननं शेजारच्या मोलिक्युलमधल्या हेट्रो ॲटमबरोबर जेव्हा बॉन्ड करणार आहे तेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग घडतं. अमोनियाच्या बाबतीमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं हे मोलिक्युल एकमेकांच्या क्लोज असतील आणि त्यामुळं सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करताना जास्त एनर्जी द्यावी लागेल. त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट असेल किंवा बॉइलिंग पॉईंट असेल तो कंपॅरेटिव्हली जास्त येताना दिसतो. म्हणजे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे की अमोनिया हॅज अ हायर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट बिकॉज in solid and liquid state ammonia molecule get associated together through hydrogen bonding. इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं त्यांना सेपरेट करायला एनर्जी जास्त लागते आणि त्यामुळं आपल्याला त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हा हाय असलेलं लक्षात येतं. सो नेक्स्ट पॉईंटकडे आपण जातो. व्हॉट आर दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमोनिया. या अमोनियाच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या, तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला दिला आहे दे हॅव अ बेसिक नेचर. Aqueous solution of ammonia is in a basic nature due to the formation of OH- ion. आत्ताच आपण सांगितलं, खरं तर इथं मी पुन्हा एकदा रिवाईज करतो आहे. अमोनिया जर वॉटरमध्ये गेला तर लिकर अमोनिया तयार होतो आणि त्याचं स्ट्रक्चर बनतं NH4+, त्याचं स्ट्रक्चर बनतं बघा मी रिॲक्शन दाखवतो आहे.
अमोनिया वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला तर तयार होतोय NH4OH आणि हा जो NH4OH आहे इट अंडरगोज डिसोसिएशन टू फॉर्म NH4 प्लस अँड OH मायनस. म्हणजे हे इथं तुम्हाला दिसतं. दोज कंपाऊंड विच गिव्स OH मायनस आयन्स दे आर सेट टू द बेस. म्हणून आपण स्टेटमेंट असं वापरतोय ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनिया. अमोनियाचं ॲक्वियस सोल्युशन म्हणजे अमोनिया आणि वॉटर एकत्र आल्यानंतर तयार होतं NH4OH. हा जो NH4OH आहे त्याचं डिसोसिएशन होतं आणि तयार होतं NH4 प्लस आणि महत्त्वाचं OH मायनस. जे कोणी OH मायनस देतात ते बेसिक नेचर दाखवतात, जे कोणी H प्लस देतात ते ॲसिडिक नेचर दाखवतात. फॉर एक्झाम्पल HCl देतो H प्लस अँड Cl मायनस म्हणून हा ॲसिड आहे. आणि अमोनिया जो लिकर फॉर्ममध्ये आहे तो तयार होतो NH4OH म्हणजे ह्याच्याकडून NH4OH आणि याचं डिसोन होतं आणि तयार होतं NH4 प्लस अँड OH मायनस. जे कोणी OH मायनस देतात ते बेसिक नेचर दाखवतात म्हणून ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनिया इज बेसिक इन नेचर. हे तुम्हाला इथं समजलेलं असावं. त्याच्यानंतर आपल्याला ठाऊक आहे सपोज मी HCl हा ॲसिड घेतला आणि NaOH हा बेस घेतला. ॲसिड आणि बेस दोघांची रिएक्शन झालं तर सॉल्ट तयार होतं. म्हणजे एक ॲसिड आणि एक बेस असेल तर त्याच्यापासून सॉल्ट तयार होतं. जर अमोनिया बेसिक कॅरेक्टर दाखवत असेल आणि त्याची रिएक्शन ॲसिडबरोबर झाली तर NH4Cl हा सॉल्ट आपल्याला इथं मिळणार आहे. म्हणून स्टेटमेंट दिलं आहे अमोनिया रिॲक्ट्स विथ ॲसिड टू फॉर्म अमोनियम सॉल्ट. हे बघा अमोनिया बेसिक नेचर दाखवतं. HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड या बेसची रिॲक्शन ॲसिडबरोबर केली अमोनियम क्लोराईड म्हणजेच काय NH4 प्लस Cl मायनस हा सॉल्ट तयार होतो आहे. किंवा या अमोनियाची रिॲक्शन जर सल्फ्युरिक ॲसिडसोबत झाली तर मिळतोय अमोनियम सल्फेट आणि हा सुद्धा एक सॉल्ट आहे. म्हणून जनरल स्टेटमेंट अमोनिया रिॲक्ट्स विथ ॲसिड टू फॉर्म अमोनियम सॉल्ट. आता आपण सांगितलं अमोनियाचं नेचर कसं आहे बेसिक नेचर ॲक्वियस फॉर्ममध्ये असताना तयार होतो NH4OH आणि हा NH4OH डिसोसिएट होऊन OH मायनस देतो म्हणून त्याचं नेचर आपण बेसिक सांगतो. नंतर अमोनियाची रिॲक्शन ॲसिडसोबत झाली HCl किंवा H2SO4 सोबत झाली तर तयार होतोय अमोनियम क्लोराईड अमोनियम सल्फेट. दीज आर अमोनियम सॉल्ट्स. त्यांना आपण अमोनियम सॉल्ट असं म्हणतो. याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण बघू शकता ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनिया प्रेसिपिटेट्स आउट ॲज अ हायड्रॉक्साईड ऑर हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ मेटल फ्रॉम देअर सॉल्ट सोल्युशन्स. आता समजा हा अमोनियम हायड्रॉक्साईड घेतला म्हणजे ॲक्वियस सोल्युशन ऑफ अमोनिया घेतला कारण अमोनिया आणि वॉटर एकत्र आले तर अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होतो. आणि याची रिॲक्शन जर एखाद्या मेटल सॉल्टसोबत झाली म्हणजे इथं दिला आहे Zn++SO4 मायनस एकत्र येऊन झालेला ZnSO4 तर इथं ते म्हणतात इट विल फॉर्म हायड्रेटेड ऑक्साईड. इथं तुम्हाला बघायला मिळेल ZnOH ट्वाईस हा एक हायड्रॉक्साईड तयार झाला आणि NH4,2SO4 हा ॲक्वियस फॉर्ममध्ये असलेला अमोनियम सल्फेटचा सॉल्ट तयार झाला. सिमिलर रिॲक्शन तुम्हाला बघायला मिळते. FeCl3 अमोनियम हायड्रॉक्साईड ट्रीट केला हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड मिळाला म्हणजे हायड्रेटेड ऑक्साईड तयार झाला किंवा हायड्रॉक्साईड तरी तयार व्हायला पाहिजे विथ फॉर्मेशन ऑफ देअर सॉल्ट्स. तिथं त्याचे करस्पॉन्डिंग सॉल्ट पण तयार झालेले तुम्हाला लक्षात येतील. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की ज्याच्यामध्ये दे विल फॉर्म कॉम्प्लेक्सेस ऑल्सो. याच्यापासून कॉम्प्लेक्स पण तयार होतात. द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन द ॲटम फॅसिलिटेट्स कॉम्प्लेक्स आयन कॉम्प्लेक्सेशन ऑफ अमोनिया विथ अ ट्रान्झिशन मेटल आयन. खरं तर कॉम्प्लेक्स तयार असताना एक कोऑर्डिनेशन बॉन्ड नावाचा प्रकार तयार होतो आणि ह्या कोऑर्डिनेशन बॉन्डमुळं इथं वेगळ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल इथं बघा अमोनिया काय करतो नायट्रोजनचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कॉपर प्लसला देतो आणि त्यामुळं इथं पॉझिटिव्ह चार्ज असलेला एक कॉम्प्लेक्स तयार होतं. AgClची रिॲक्शन AgClची रिॲक्शन अमोनियासोबत झाल्यानंतर AgNH3 ट्वाईस Cl ह्या प्रकारचा एक कॉम्प्लेक्स इथं तयार झालेला आपल्याला लक्षात येतो आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे कॉम्प्लेक्स तयार असताना कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतो. ॲक्च्युली काय होतं सांगतो थोडक्यात. नायट्रोजन जेव्हा अमोनिया फॉर्ममध्ये जातो आहे तेव्हा नायट्रोजनकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात आणि हा सपोज पॉझिटिव्ह मेटल असेल तर त्याच्याबरोबर बॉन्ड करण्यासाठी हे 2 इलेक्ट्रॉन वापरले जातात आणि इथं कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होतो. आणि जेव्हा कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होऊन एक स्पेसिस तयार होते ती शक्यतो कॉम्प्लेक्स असते. त्यामुळं अमोनिया जो असेल तो कॉम्प्लेक्स फॉर्मेशनसाठी कशा पद्धतीनं बॉन्ड तयार करतो आहे हे आपण इथं बघू शकता. Cu+2 जर घेतला आणि त्याची रिॲक्शन अमोनियासोबत झाली तर CuNH3 4+2चा एक डीप ब्ल्यू कलरचा कॉम्प्लेक्स तयार होतो आहे.
सिल्वर क्लोराईड जर घेतला आणि अमोनियावर ट्रीट केला तर AgNH3 ट्वाइस Clचा कलरलेस कॉम्प्लेक्स इथं तयार झालेला आपल्याला लक्षात येईल. लास्ट पॉईंटकडे आपण जातो. व्हॉट आर दी युजेस ऑफ अमोनिया. अमोनियाचे युजेस काय आहेत तर याच्यातला अमोनियाचा यूज इट इज यूज्ड इन अ मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर्स सच ॲज अ युरिया, डायअमोनियम फॉस्फेट ज्याला आपण DAP असं म्हणतो बघा, डायअमोनियम फॉस्फेट, अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट एक्सेट्रा, म्हणजे फर्टिलायझरमध्ये याचा यूज होता. नेक्स्ट यूज दिला इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सम इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक नायट्रिक ॲसिड. HNO3 तयार करायचं असेल तर त्यासाठी ही प्रोसेस आपण अमोनियाचा वापर करून करू शकता. ॲज अ रेफ्रिजरंट, खरं तर फ्रीजमध्ये आपण फ्रेऑन गॅस वापरतो, पण फ्रेऑन गॅस हा ओझोन लेअरला डिप्लेशन करण्यासाठी कारणीभूत आहे, म्हणून त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून आपण लिक्विड अमोनियाचा वापर करू शकता इन अ रेफ्रिजरंट. त्याच्यानंतर लास्ट यूज दिला आहे इन अ लॅबोरेटरी इट इज यूज्ड ॲज अ रिएजंट इन अ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस एक्झाम्पल ऑफ सोल्युशन ऑफ अमोनिया. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडला जर डिटेक्ट करायचं असेल, आयनला शोधायचं असेल तरीसुद्धा आपण अमोनियाचा यूज करू शकता. आता रिमेंबर म्हणून एक पॉईंट इथं दिलेला आहे की जो नेस्लर रिएजंटच्या संदर्भात आहे. लास्ट पॉईंट, अमोनिया गिव्ज अ ब्राऊन प्रेसिपिटेट विथ नेस्लर रिएजंट. अमोनिया हा नेस्लर रिएजंट बरोबर ब्राऊन प्रेसिपिटेट तयार करतो. आता हे नेस्लर रिएजंट कसं तयार केलं जातं ते थोडक्यात इथं दिलेलं आहे. पोटॅशियम आयोडाईड घेतला, HgCl2 ट्रीट केला तर इथं HgI2 आणि KCl मिळतो. हा HgI2 परत एकदा KI ट्रीट केला तर K2HgI4 हा नेस्लर रिएजंट आहे. अमोनियाला डिटेक्ट करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते. एखाद्या ठिकाणी अमोनिया आहे किंवा नाही हे शोधायचं असेल तर नेस्लर्स रिएजंटचा वापर होतो आणि नेस्लर्स रिएजंट म्हणजे K2HgI4 लक्षात ठेवायचं आहे. K2HgI4 हा नेस्लर रिएजंट आहे. तो HgCl2चा वापर करून HgI2 करायचा, परत KI बरोबर ट्रीट करून K2HgI4 हा नेस्लर रिएजंट तयार होतं. आणि जर तिथं अमोनिया असेल तर अल्कलाईन सोल्युशनमध्ये म्हणजे KOH किंवा NOH घ्यायचा, तर या K2HgI4ची रिॲक्शन होते आणि मिलान्स बेस किंवा ब्राऊन प्रेसिपिटेट आपल्याला तिथं मिळतो की ज्याचा फॉर्म्युला आहे NH2HgO HgI, साईड प्रोडक्ट KI आणि H2O मिळतील. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, अमोनियाला जर शोधायचं असेल तर नेस्लर रिएजंटचा वापर करायचा. नेस्लर रिएजंट हा K2HgI4 आहे. अमोनिया जर असेल तर तिथं अल्कलाईन सोल्युशनमध्ये तिथं ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट मिळतो की ज्याचा फॉर्म्युला हा आहे. ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट मिळत असेल तर तिथं अमोनिया प्रेझेंट आहे आणि ते शोधलं आपण नेस्लर रिएजंटचा वापर करून. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द ग्रुप 13, 14 अँड 15. हा चॅप्टर पूर्णपणे इथं संपलेला आहे. याच्यातल्या NCERT रिलेटेड ज्या कन्सेप्ट असतील किंवा चॅप्टरचा रिव्ह्यू जो असेल तो आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आजच्या लेक्चरला आपण इथं थांबतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ देर इज एनी क्वेश्चन यू कॅन व्हॉट्सअप मी ॲट 9145910160. थँक्यू.